दे अजून एक दे अजून दे एक अजून एक दे बस झालं म्हणे आता वाट तुझ्या। आम्ही आज करणार आहोत खानदेशी स्पेशल वरणबट्टी वांग्याची भाजी नाहीये फक्त गंगाफळाचीच घोटलेली भाजी ठीक आहे खातात आपल्याकडे आहे। मला पण पोळी नको असताना दिली त्याने बघ गिफ्ट आला गिफ्ट। म्हणजे कोणी घरी आलं ना की म्हणतात की आंबटगोड वरण बनव विना। हाय गाईज आय एम रशिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल। सो काही जाता आहे ना मी वरती आहे बाय द वे। आता ना आपल्याला उपवास सोडायचा आहे महाशिवरात्रीचा उपवास केला तर दिवसभर तो उपवास सोडायचा आहे। तर आज काय पदार्थ केले ना ते तुम्हाला मी दाखवते खाली जाऊन दाखवते लेट्स गो। सो गाईज आज उपवास सोडायचा आहे। उपवास सोडवण्यासाठी आम्ही आज करणार आहोत खानदेशी स्पेशल वरणबट्टी वांग्याची भाजी नाहीये फक्त गंगाफळाचीच घोटलेली भाजी। ठीक आहे खातात आपल्याकडे ती भाजी आपल्याकडे ती पण असते गंगाफळाचीच असते घोटलेली भाजी। जेव्हा वांगे चालत नाही तेव्हा गंगाफळाचीच भाजी केली जाते सगळीकडे। हां तर मग आमचा आज खानदेश स्पेशल आहे आणि उपवास सोडायचा आहे। पहिले काय केलं माहिती का हे जे या ज्या बट्ट्या आहे ना माझ्याजवळ शंभू आहे म्हणून मी तुम्हाला मी ह्या गोष्टीने हाताने सांगते। कुकरमध्ये काजल तू प्रोसिजर सांगून दे बाई जाऊ दे। नेहमी आपण हे ना बट्ट्या उकळून नको रे बघ काजल तू बघ फक्त तरी मी दूर उभी बरं। नेहमी ना सगळेजण या बट्ट्या उकळून घेतात आणि मग तळतात। मात्र आम्ही आज काय केलं याला वाफवून घेतलंय। आम्ही क्वीन मध्ये वाफवत होतो पण आज तसं न करता आम्ही ना कुकरच्या डब्यांमध्ये गोळे ठेवून दिले आणि शिटी काढून छान 15 मिनिटं त्याला वाफ येऊ दिली। छान वाफ आली आहे आणि फक्त आता मग काय तळायचेच राहिले। अर्धा काम तर होऊन गेलेलंच आहे आपलं आणि वरण झालेलं आहे फक्त राहिली आता ती भाजी। तर गंगाफळ आणलंय अरे बाबू चाललंय भाजी चिरण्या काजल बघा आम्हाला त्रास देतोय। अरे आहे डुबऱ्या चला आजी काय करते पाहून या। शंभा ठेवते का काय ठेवू दे नाही फोन नाही आईला दे आईला देऊन दे। आपण आईचा फोन आहे। भाऊ कोण आला आजोबा आले आजोबा आहे चटके लागतात त्याला। चल घरात चल 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 आजोबा आले आजोबा बघत सही चटके लागतात त्याला आता जात नाही मी आली म्हणून तो इथपर्यंत आला ना तर येत नाही तो। थांबा गेट लागेल। काय आणलंय आजोबांनी काहीतरी आणलंय। दार नको लावू आजोबा घरात कसे येतील आजोबा घरात कसे येतील। काय आणलंय उघड पटकन उघड। शंभू बघ तसही ए डुगली आप्पा आले बघ त्याचे आता नाही बघणार तो आपल्याकडे आता फोन ना ग काय आणलंय पप्पा डाळिंबा मला वाटलं चिक्कूच वाटले मलाही। सो गाईज हे बघा तुम्हाला मी दाखवते आता स्वयंपाक रेडी झालेला आहे। फक्त ना घोटलेली भाजी जी ना ती रेडी नाही ती काजल बनवणार आहे। एक सेकंड बापरे जडून गेलो तुम्हाला। हे बघा पूर्ण बट्ट्या छान तळून वगैरे रेडी झालेल्या आहेत। नंतर आज ना उपवास असल्यामुळे ना आज वरणबट्टी वांग्याची भाजी नाही सॉरी गंगाफळाची घोटलेली भाजी वरण भात आंबटगोड वरण सुद्धा आंबटगोड वरण ते आईने बनवलेलं आहे। तर चिंच गोळ हे प्रमाण योग्य असलं तरच ती वरण चांगलं लागतं खायला। सो आईने ते आज बनवलं। हे बघा हे आहे सुंदर असं आंबटगोड वरण जे माझ्या आईची स्पेशालिटी आहे। म्हणजे कोणी घरी आलं ना की म्हणतात की आंबटगोड वरण बनव विना। उत्तम मस्त चिंच आणि गुळाचा वास येतोय उत्तम वा। आणि इथे ना भात होतोय आणि ना हे बघा तुम्हाला मी गंमत दाखवून देते अजून। हे बघा गंगाफळाची भाजी घोटलेली भाजी वा मस्त मिरचीचा वास येतोय। मिरची आलं आणि लसूणचा सुंदर असा वास येतोय वा उत्तम। आणि ही रेडीच आहे। नाही मी आता बट्टी खाणार आहे तू मला पोळी देऊ नको। ताट दाखवू दे बरं आज काय काय स्वयंपाक केलेला आहे त्याच्यावर बसू नको। हे बघा आज आम्ही केली आहे वरण आंबटगोड वरण बट्टी गंगाफळाची घोटलेली भाजी आणि काहीतरी गोड पाहिजे म्हणून बट्टीचा चुरा केलेला आहे। आणि त्याला आपण काहीतरी म्हणतो ना काजल नाही कोणते लाडू वेगळा लाडू पण म्हणतात त्याला बरं जाऊ दे। चुरम्याचे लाडू वरण भात असा आजचा स्वयंपाक आहे। आता आम्ही उपवास सोडायला बसतो। शंभू त्याच्यावर नाही बसायचं खाली बसायचं। तू बसतो ना भाता खायला तिकडे वाढलं आहे ना तुझं तूपमीठ भात आहे तुझा दे इकडे घे तूप मीठ भाता का हो देऊन दे चिमटा आहे। मला पण पोळी नको असताना दिली त्याने
हे बाई बोल नको आहे मला. अरे बापरे केवढं ते दुःख आहे आयुष्यात. मला बट्टी दे ना. रडू नाही, मला बट्टी हवी आहे. रडू मला पोळी नको आहे, मला बट्टी हवी आहे. मला बट्टी हवी. बट्टी जे पाहिजे ते तर दे. हा दे उचल. आजी नको आहे मला दे बट्टी. आमच्या पप्पाला बट्टी दे. मला पप्पाला बट्टी दे ना. अरे पोळी नको होती आम्हाला. शंभू शंभू दे बट्टी दे. हात नको लावू तू. बट्टी दे. एक बट्टी दे पप्पाला. मी धरतो ताट, तू बट्टी दे. दे ना उचल ना. उचल दे. अजून एक दे. अजून दे एक. अजून एक दे. अजून एक दे. बस झालं म्हणे. आता आता आवड तुझ्या. बापरे बस झालं मला पण. आता तो म्हणे मी मार्ग घेतला. घे बेटा बस बस बस. थँक्यू शंभू. हँडवॉश म्हण. हँडवॉश. अरे खाणं बंद कर. शंभू त्याने काय आणलंय बघ. पप्पाने काढलंय. जा पप्पा जाऊ जा. पप्पा जाऊ जा. ये इकडे. इथून दे वाटी. वाटी ठेवून दे. बिस्किट दे आजीला. नाही बिस्किट सोडणार नाही. हा इथे ठेव. इथे ठेव. इथे ठेव. काय आणलंय काय आणलंय. नाही आपण नाही खाऊ. पाव नाही खाऊ आपण. पाव वाले. हे बघ काय आणलं बघ. ते बघ काय ते नाही बघायचं त्याला. पाव खायचं आहे काहीतरी. बिस्किट खाऊ घे. खाऊ काय खाणार. पप्पांनी बरोबर ओळखलं. पिशवीवर द्राक्ष आणले तुझ्यासाठी. मला वाटलं शंभूसाठी दुसरं काही आणलं असेल तू. अच्छा येतोय का बाहेर. मला वाटलं संपलं म्हणून. बरंच काही काही असं त्याचे कपडे सोडून. शंभू थांब ना. पप्पा देताय तुला काहीतरी. अरे त्याला द्राक्ष त्याने आशा सोडून दिली की काही नाही आपल्या कामाचं. वेळ आता नाही. निघालं. हत्ती आला म्हणून. आत्या सरक. हो टीव्हीच्या मध्ये असेल. काय हत्ती आला. हत्ती. काय आणले तुला. लवकर ये. लवकर ये ना. त्याने आशा सोडून दिली होती द्राक्ष पाहून. हे बघ याच्यात काय. याच्यात नाही काही आता. याच्यात हत्ती आला. काय आणलं ते बघ तू पहिले फक्त. शंभू हे बघ. शंभू बाबूया. अरे बघ ना काय आलंय. हत्ती आला. पिचकारी आहे का. शंभू कोण आहे. हत्ती. अच्छा असा करतो हत्ती. तुला हवा आहे का. काय करत काही उमजत नाही त्याला. काय हो आजी. आजीला दे. तुला नको हत्ती. वाटी ठेवून दे. हत्ती घे ना मग. वाटी ठेवून दे. वाटी द्या हत्ती द्या. हत्ती बघ गिफ्ट आला. गिफ्ट हा तुला मंडार काकाने दिलेला आहे. हो का. मंदार काका म्हणे याच्यात पाणी भरायचं खाली आणि हे दाबलं की अशी पिचकारी अशी पिचिक 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 इथून उडणारे पाणी. छान आहे का. इथे सांग आत्याला सांग. थँक्यू म्हणून दे. इकडे इकडे ते थांब ना. काहीतरी बडबड केली त्याने. थँक्यू म्हण. थँक्यू. हा माझ्या थँक्यू. आनंद आहे. हत्ती आवाज काढतो असा आवाज करतो. गंमत दाखवू का त्याची काय. नको रे थांब. नको रे. तेच मागेल तो. अगे खेळतो त्याचा खेळाडी द्या. नाही मग प्रत्येकाला पाणी भरून देणार का त्याला. सो गाईज आज आहे ना आमच्या घरी आहे ना स्वप्नील भाऊ आलेले आहेत. माझ्या काकांचा मुलगा स्वप्नील आज आमच्या घरी आलेला आहे. आणि आम्ही जरा कालच सांगितलेलं होतं की म्हटलं उद्या येशील ना. म्हटलं डायरेक्ट जेवायलाच ये. सो आमच्या घरी तो आज जेवण करायला आलेला आहे. आणि बाय त्याला ना तो असं फरमाईश खूप कमी वेळाच करतो की आज हे बनवा किंवा आज ते बनवा. असं खूप रेअर असतं पण तो कधीतरी सांगतो. अर्थात आज सांगितलेलं नाहीये पण तो आमच्या घरी येणार म्हणून म्हटलं मग काय ते स्पेशल बनवूयात म्हटलं. सो आम्ही मस्त केलेली आहे पातोड्यांची भाजी. बाय द वे हे जे पातोड्या आहेत ना या मी थापलेल्या आहेत. म्हणजे पातोड्या जे केलेल्या आहेत ना आज त्या मी नुसतं थापलेलं नाही आहे. त्या घेरणं वगैरे सगळं मी केलेलं आहे पातोड्यांची भाजी. आणि फर्स्ट टाइम केलेली पातोड्या ज्या होत्या ना. आणि मग मी आज उपवास नव्हता त्याच्यामुळे आम्ही टेस्ट करून पाहिली त्याच्यामुळे चांगली झालेली आहे. पण फर्स्ट टाइम केलं पातोड्यांची भाजी न तुम्हाला एक वस्तू दाखवली. सो मी खुश या गोष्टीसाठी आहे की माझ्या ज्या पातोड्या आहेत ते व्यवस्थित असे मस्त झाले आहेत आणि छान त्रिकोणी वगैरे ज्या शेपमध्ये हव्या असतात तर तेही व्यवस्थित झाले आहे आणि चव पण चांगली आहे. आणि इथे झालेला आहे शिरा रेडी जो ऑफकोर्स दादा स्पेशल बनवतो. दादा चांगला बनवतो. सो दादाने इथे बनवलेला आहे शिरा आणि इथे भात लावलेला आहे. अशा प्रकारे आमचा स्वयंपाक रेडी झाला. आता आम्ही जेवायला बसतो. आम्ही आता स्वप्नील भाऊनं बाहेर खेळतोय शंभू सोबत तर थोड्या वेळानंतर बसूयात.
पोरांनो पोरांनो टीव्ही नका बघू, खाली बघा. जेवण करा, जेवण करा. चव रेडी झाले. पावभाजी खूप आवडते, गुलाबजाम पावभाजी. एवढे पातोड्यांची भाजी बनवली, शिरा बनवलाय, पावभाजी नंतर खाऊ. आज जे आयटम रेडी आहे, आज जे आयटम रेडी आहे ना ते खा. बघ केवढं लाइटिंग विटिंग. जेवण कर रे. स्वामी आता ना जेवण करतो. इकडे या तुम्ही पण.